Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली। प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांच्या आंदोलनानंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे। काल झालेल्या शेतकरी नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे। ही समिती अभ्यास करून अहवाल देणार आहे। काल बच्चू कडू यांच्यासह राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले, रविकांत तुपकर यांच्यासह काही शेतकरी नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली। या बैठकीत कर्जमाफीच्या मुद्द्यावर चर्चा झाली। यामध्ये 30 जून 2026 आत कर्जमाफी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने या शिष्टमंडळाला दिले आहे। पण बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा विजय झाला आहे का? त्यांच्यासोबत असणाऱ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि बच्चू कडू यांच्या सोशल मीडियावरील कमेंट्स काय सांगतात हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी स्वानंद, तुम्ही पाहतात मुंबई तक। जर आपण पाहिलं बच्चू कडू यांच्या सोशल मीडियावरच्या कमेंट्स जर आपण बघितल्या तर त्या नेमकं काय सांगतात। राज्य सरकारसोबत बैठक पार पडल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्या सोशल मीडियावरती फेसबुकवरती एक पोस्ट टाकली आहे। त्यामध्ये म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांचा दीर्घ संघर्षानंतर अखेर सरकार झुकलं। 30 जून 2026 पूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि शेतकरी एकजुटीचा विषय अशा पद्धतीची फेसबुक पोस्ट आहे। त्यावर अनेक त्यांच्या चाहत्यांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी किंवा सोशल मीडियावर विविध वर्गातून त्यांच्या ज्या फेसबुक पोस्ट आहे त्यावरती कमेंट्स आपल्याला आलेलं पाहायला मिळतात। त्यामध्ये काही विरोधात आहेत, काही त्यांचं अभिनंदन करतायत, त्या पद्धतीच्या ह्या कमेंट्स आहेत। त्या सर्व कमेंट्स नेमक्या काय आहेत ते एकदा आपण आपल्या सर्व प्रेक्षकांना वाचून देऊयात। एक प्रेक्षक आहेत ते म्हणतात की 31 मार्च 2026 आधी सातबारा कोरा केला पाहिजे। 30 जून 2026 ही तर बनवाबनवी आहे, हे मान्य केलं नाही पाहिजे। हे फडणवीस सरकार गाजर देईल हातात, कर्जमाफी देणार नाही, अशा पद्धतीची ही एक कमेंट्स आहे। त्यानंतर दुसरी एक कमेंट्स आहे ती आहे की स्टॅम्प पेपरवर लिहून देतो कर्जमाफी होणार नाही, शेतकऱ्यांची फक्त फसवणूक सुरू आहे, शेतकरी नेते ओळखण्यास शेतकरी फसतो, काय केलं पाहिजे तर शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे रद्द केले पाहिजेत, अशा आशयाची एक कमेंट्स आहे। त्यानंतर जर पुन्हा एकदा बघितलं तर आपण बच्चू कडू मुंबईत जाऊन विकले गेले, माझा भोळा शेतकरी राजा फक्त हा राजकारणामुळे हताश झाला, काय करावं खरंच सुचत नाही, कुणावर विश्वास ठेवा हेच कळत नाही, अशा आशयाची एक कमेंट आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर काही जण म्हणतात की झाली सेटलमेंट, वारे शेतकरी नेते। त्यानंतर जर आपण बघितलं तर हा तर पूर्ण झोल आहे, 30 जून 2026 क्वेश्चन मार्क, अशा आशयाची कमेंट आहे। त्यानंतर एक जण प्रेक्षक आहेत ते म्हणतात की चॉकलेट दिलंय भाऊ। त्यानंतर अनेक अशा अभिनंदनाच्या कमेंट्स देखील आहेत। कोणी म्हणतं बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा जो काही त्यांचा संघर्ष आहे, त्यांनी जे काही नेतृत्व केलं या आंदोलनाचं त्याच्यामुळे ही बाब शक्य झाली, त्या अभिनंदनाच्या कमेंट्स सुद्धा त्यांच्या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात। एक दुसरे प्रेक्षक आहेत ते म्हणतात की भाऊ आपले खूप खूप आभार, पण मार्च महिन्यात जी बँकवाले सक्ती करतात कर्ज भरण्याची त्याच्यावर काही उपाय निघतो का ते पण बघा, अशा आशयाचं त्यांनी सजेशन देखील बच्चू कडू यांच्या या फेसबुक पोस्टवरती दिलेलं आहे। सोयाबीनला किती बाजार देणार, सोयाबीन खरेदी केंद्र कधी सुरू करणार, 31 ऑगस्टपर्यंत सोसायट्या भराव्या लागतात, मग त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार, असा सवाल देखील एका प्रेक्षकाने विचारलेला आहे। आणि एक शेवटची कमेंट आपण घेऊयात तर सेटिंग 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 सगळे शेतकरी नागपूरला, तर सरकारने नागपूरला सगळ्या शेतकरी संघटनेसमोर निर्णय द्यायला पाहिजे होता, अशा आशयाची कमेंट आहे। जर आपण बघितलं तर दुसरीकडे बच्चू कडू यांच्या आंदोलनासोबत त्यांच्यासोबत सहभागी असलेले राजू शेट्टी देखील होते, रविकांत तुपकर होते, अजित नवले देखील होते। त्यांच्या प्रतिक्रिया काय सांगतात ते एकदा पाहूयात। राजू शेट्टी असं म्हणतात की राज्य सरकारने मखलाशी करत 2 महिन्यांपूर्वी कर्जमाफीची समिती गठीत करायची ठरवलं होतं, मात्र आज बैठकीआधीच कर्जमुक्तीसाठी समिती नेमण्याचा शासन निर्णय सायंकाळी 5 वाजता काढला। यावरून त्यांना चालढकल करायचं होतं हे लक्षात येतं, मात्र आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यानंतर त्यांनी बैठकीआधी हा डाव खेळला। आता राज्य सरकारने या समितीला तातडीनं अहवाल सादर करण्यास सांगितलं आहे। समितीनं कर्जमाफी करत असताना सरकारी अधिकारी, उद्योजक, व्यापारी यांना वगळून किती रक्कम होईल याची खात्री करावी, बाकी नियम, अटी, शर्ती यामध्ये अडकू नये। मात्र राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जूनपर्यंत सरकारला करावीच लागेल, अन्यथा आता तहसीलदार व जिल्हाधिकारी यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत, ही वेळ मंत्र्यांच्या गाड्यापर्यंत आली आहे हे मात्र निश्चित। राज्यातील शेतकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की थकीत कर्जाच्या तगाद्याला कंटाळून तुम्ही आत्महत्या करू नका। थकीत कर्जाची रक्कम 30 जून 2026 पर्यंत सरकारनं भरण्याची जबाबदारी घेतली आहे। यावरही जर कोणत्या बँकेनं तगादा लावला तर संघटनेच्या पदाधिकारी यांना कळवा आणि संबंधितांचा योग्य बंदोबस्त करू, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी कालच्या आंदोलनानंतर दिली आहे। तसेच शिष्टमंडळातील दुसरे नेते जर बघितलं, अजित नवले म्हणतात की सरकारने नेमलेली कमिटी त्यांनाच लकलाप, कमिटीच्या शिफारसी सरकारच्याच मुबारक हो। शेतकरी आंदोलनाचा या कमिटीत सहभाग असणार नाही, सरकारबरोबर झालेली सरळ चर्चा ही अंतिम असेल।
30 जून 2026 पूर्वी 7/12 कोरा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. हे आश्वासन आंदोलनाचा पुढील आधार असेल असं अजित नवले यांनी म्हटलेलं आहे. पण आता बच्चू कडू यांच्या आंदोलनाला खरंच यश मिळालं का? सरकार खरंच कर्जमाफी करेल का? बच्चू कडू यांच्या सोशल मीडियावरच्या कमेंट्स जर आपण बघितल्या त्या सर्व त्यांच्या विरोधात आहेत. काही अभिनंदनात्मक आहेत, तर काही त्यांच्या सोबतीचे नेते आहेत, राजू शेट्टी आणि अजित नवले किंवा अन्य नेते, त्यांच्या प्रतिक्रिया फार बोलक्या आहेत. आता तुम्हाला काय वाटतं, सरकारनं खरंच कर्जमाफी करेल का, की फक्त आंदोलन समोर आलं निवडणुकीच्या पूर्वी, ही फक्त वेळ मारून नेली? या सर्व बाबीवरती तुमच्या प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. बाकी या कर्जमाफी संदर्भातील बातम्या असो किंवा राजकीय घडामोडी, या सर्व बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा मुंबई तक.